नमस्कार मंडळी, मीच आपणात गाडी जाऊ दे कोकणात. तर मंडळी, पुन्हा एकदा माझ्या कोकणी यारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मला वाटतं हा 79वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि ज्या शाळेने मला संस्कार घडवले, म्हणजे ज्या शाळेमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि बऱ्याच काही चांगल्या गोष्टी मला या शाळेने दिल्या आणि शिक्षक वर्ग सुद्धा चांगले होते, आजही चांगले आहेत. त्या आमच्या वेळेसुद्धा चांगले होते आणि त्याच माझ्या मराठी शाळेमध्ये आज मी चाललो आहे. तर खरोखर सकाळची म्हणजे मुलं जाताना बघितली गडबड होती, जुन्या आठवणी म्हणजे बालपणी ताज्या झाल्या की त्यावेळेसुद्धा आम्ही असेच होतो की 15 ऑगस्ट म्हटल्यावर आम्हाला भाषण असायचं. भाषण आमचं पाठ होतं की नाही त्या गोष्टी असायच्या. आणि कधी एकदा शाळेत जातो आणि कधी भाषण कधी होतं आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी जिलेबी भेटते आणि कधी चॉकलेट भेटतात, या गोष्टी आम्हाला त्या जास्त आवडायच्या. तर चाललो आहे आता माझ्या मराठी शाळेमध्ये चाललो आहे. तर घेऊन चाललो आहे आज मराठी शाळेमध्ये, कारण पाऊस पण भरपूर आहे. पाऊस सतत 2 दिवस सतत कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि चाललो आपल्या परीला घेऊन. पाऊस बघा अजून काही कमी झाला नाही, रिमझिम पाऊस आहे, चालू सकाळ. आणि मस्तपैकी सकाळ आमच्या ग्रामदेवतेचं म्हणजे आई चौंडाई देवीचं दर्शन घेऊन आता निघालं वरच्या शाळेमध्ये. वातावरण मला कसं वाटतं सकाळचं एक नंबर. पप्पा इकडे धावतोय. चल मी आलाच, उशीर केलाच, खुल्या जायचंय लवकर. तेवढं उशीर करतात, भाषण आहे मला, मग अध्यक्ष माझे बोलायचं पुढं. पाणीच पाणी काय माय. फायनली आमच्या शाळेत पोचलोय. इकडे उभे आहेत, पाऊस बघा किती आहे. या या चालू करा, चालू करा. धरतोय ग्रामपंचायतीमध्ये पहिलं होतं 15 ऑगस्ट. सरपंच महोदय आणि तिथले आमच्या वाडीतले ग्रामस्थ, गावातले ग्रामस्थ, हां शाळेतली मुलं, शिक्षक वगैरे. कारण ग्रामपंचायतीसमोरच शाळा आहे. सो पहिला ग्रामपंचायतीमध्ये आहे, नंतर मग शाळेत. पाऊस खूप आहे, नाहीतर उभं राहायला पण व्यवस्थित मिळालं असतं. आता ध्वजारोहण होतं आहे. पाऊस बघा किती आहे, पाणी बघा. पाणी पण नव्हतं का नाही ना.
हे काय ढोल घेत होते ना. ते काय चालू करतो माझं. तर म्हणजे आता इकडे आमच्या ग्रामपंचायतीचं 15 ऑगस्ट ग्रामपंचायतीचा 15 ऑगस्ट झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या मराठी शाळेत. ज्या शाळेने आम्हाला पुन्हा एकदा सांगतो लहानाचं मोठं केलं, संस्कार घडवले, ती आमची मराठी शाळा. आज ह्या सगळ्या आमच्या लहान पोरांना बघून पहिले दिवस आठवत आहेत. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंढे नंबर 2 ह्या आहे माझ्या मराठी शाळेचं नाव. सतत 2 दिवस पाऊस पडतो पण काय पाऊस काय थांबायचं काय नाव घेत नाही. त्याच्यामुळे बघा शाळेतली पोरं बघा इकडे वरतीच म्हणजे वरांड्यातच उभी केलं नाही आणि इथून सुरुवात करतात. बारकी पोरं बघा, अशा बारक्या पोरांच्या मध्ये आम्ही पण असेच होतो. सोम भाषण म्हण ए पप्पू, सोमला वाटतं भाषण म्हण त्याच्याबरोबर. बघा आजी आज 15 ऑगस्टच्या दिवशी शाळेत आले. ही आवड किंवा हे आपले शाळेने दिलेले संस्कार आहेत.
बघा किती आहे. लेझी बिझिंग घेऊन तिकडे झाले. वरती हॉलमध्ये आता कार्यक्रम आहे. पुढचा कार्यक्रम 15 ऑगस्ट आमचं झालं आहे. बाबल्याचा राष्ट्रगीत 1 नंबर म्हटलं. सगळं व्यवस्थित तुझे बोलबिल 1 नंबर होते. आठवते ना राष्ट्रगीत. तर मंडळी आता इथे कार्यक्रम आमचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम पार पडला आणि आता आम्ही चाललो तिकडे वरती हॉलमध्ये. आणि आमच्या या काकी आहेत जेवण बनवणार आहे. नानी आहेत, दोन्ही पण नानी, मी नानीच म्हणतो त्यांना. आता त्या तिथे जिलेबी वगैरे भरतात. हे बघा जिलेबी आहे. यासाठी आम्ही लहानपणी जास्त हावरेपणा करायचो. पहिले शाळेतले दिवस. चला तिकडे जातो आम्ही आता हॉलमध्ये. आणि बैठे प्रकारे कसं उभं त्याच्या खाली बसायचं. ओके मधुदय, आज आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव संपूर्ण भारतात साजरा होत आहे. आपल्या शाळेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा कार्यक्रम संपन्न करता एक आपल्या सर्वांना अतिशय आनंद देणारा आणि आपल्या कोंढे गावाचं भूषण म्हणजे आपल्या सुभेदार दीपक शंकर देसाई हे सैनिक देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या कोंढे गावाच्या वतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्यांची मुलं मोठ्या राष्ट्रपती असताना तिथे सुद्धा त्यांना आमंत्रित करण्यात आलं. त्यामध्ये तिथे गेले आणि मला म्हणाला की 10 वाजेपर्यंत मी कोंढे शाळेमध्ये येतो. परंतु आजचं ध्वजारोहण त्यांचे पिताजी सन्माननीय शंकरजी देसाई यांच्या सुरुवात ग्रामपंचायत आणि आपली शाळा शाळेत व्हिडिओ करायचं ना तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम बाब आहे हे या गावचे सरपंच सन्माननीय देसाई यांनी नक्कीच केलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेमध्ये आपला हर घर तिरंगा हा संपूर्ण देश भारत संपन्न होत असलेला हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी अनेक मान्यवर ग्रामस्थ भगिनी यांनी उपस्थित आहेत. तरी मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं पंचायतीच्या वतीनं मान्य सरपंच महोदय महेश देसाई यांचं या ठिकाणी गुलाबपुष्पाच्या हाती आम्ही स्वागत करतो. त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती विनंती करतो. सकाळ सकाळ गुरं पण सुटलेत. बाबाने आमचे पाणीवाले बाबा इथे आणि गुरं सोडलेले आहेत. पाऊस बघा किती पडतोय. गुरं आता जातात तिकडे वरती चरायला जातात तिकडे वरती. माननीय मुख्य अतिथि आदरणीय प्रधानाचार्य सभी शिक्षक गण अभिभावक गण और मेरे प्यारे साथियों, आप सभी को मेरे तरफ से आणि ज्यांच्या पिताश्रीच्या हस्ते आपल्या शाळेचा आणि ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण करण्यात आलं असे आपल्या कोंढे गावचे सुपुत्र म्हणजे सैन्यामध्ये काम करतात असे दीपक सन्माननीय सुभेदार दीपक शंकर देसाई हे या ठिकाणी शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी शाळेच्या वतीनं सर्वांना आपल्याला विनंती करतो की गुलाबपुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी आपण हार्दिक असं स्वागत करूया. पाऊस बघा मंडळी आत्ता गेला आहे आणि ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं ते आपले दादा आहेत, देसाई दादा.
त्यांना बाळादा म्हणतात. तर ते आत्ता आलेत, मला वाटतं थोडे बिझी होते. तर त्यांच्या वडिलांच्या हस्ते मग ध्वजारोहण करण्यात आलं. त्यांचं प्रमोशनसुद्धा झालं आहे. आता सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. सैनिक आपल्या देशाचे त्यांच्या हस्ते होणार होतं, पण थोडं बिझी असल्यामुळे झालं. नंतर मंडळी पाऊस झाला आणि आजचा हा कार्यक्रम 15 ऑगस्ट आता इथेच संपला. मुलांची वगैरे छान सुंदर प्रकारे भाषण झाले. तर आता आम्ही झाले जिल्हा वगैरे वाटून झाले, पोरं खुश. आणि आता आम्ही निघणार घरी जायला. चला आता संध्याकाळी येतील कशासाठी, तर हा ध्वज आहे ना उतरवून ठेवायला येतील. ते आपण जिलेबी आणि चॉकलेट घेऊन जाते. कारण त्यावेळी आम्ही यायचो संध्याकाळी 5 वाजता. गुरुजी आम्हाला सांगायचे येऊन ध्वज काढून घेऊन जा. आता झाले निघालेलो, तर घरी निघालेलो. एक वेगळीच मजा. आणि खरोखरच शाळेत आल्याच्या नंतर आहे ना सगळं बालपण सगळं आठवतं. आम्ही काय केले, किती मस्ती केलेली, उड्या मारलेल्या, काय मजा केली, ते सगळं आठवतं. तर आता मंडळी निघाल आम्ही घरी जायला. तर मंडळी आजचा व्लॉग आता मी इथं संपवतो. पुन्हा एकदा भेटूया अशा एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.